मी पहाटे 3 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत जनतेच्या सेवेसाठी खुल्ला आहे. आज गल्लीत आहे, उद्या मला जनतेने दिल्लीत पाठवावं आणि युवकांच्या हाताला काम द्यायचं, हा माझा पहिला प्रश्न आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वावलंबी जगण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. मी काँग्रेसला बी चांगलं म्हणणार नाही, BJPला बी चांगलं म्हणणार नाही. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा, आणि आज या माध्यमातून आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी कृष्णात देसाई सर आहेत. ते स्वतः निसर्ग मित्र आहेत आणि खरं बघायला गेलं तर आत्ताची जी काही ही लोकसभा निवडणूक आहे, या लोकसभा निवडणुकीच्या ते आखाड्यामध्ये आहेत. साहेब नमस्कार. KK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत जर का बघायला गेलं तर या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण आता उतरलेला आहात. काय प्रतिक्रिया काय आहे? माझी प्रतिक्रिया म्हणजे मी लोकांच्यासाठी पहिल्यांदा मी निसर्गावरती प्रेम करत होतो. आता ते निसर्गाचं असून देखील मी आता लोकांच्या प्रेमामध्ये पडून लोकांच्या ज्या काही अडचणी काय असतील ते प्रश्न मी लोकसभेमार्फत दिल्लीपर्यंत पोचवायचा मी जनतेच्या मार्फत प्रयत्न करतो. त्याच्यासाठी मला लोकांनी भरभरून यश द्यायला चालू केलेलं आहे आणि आज निवडणूक लढवतो ते त्यांच्या ताकदीवरतीच मला पुढं पाठवायचा त्यांचा दिल्लीपर्यंत प्रयत्न आहे. हेच मी आपल्याला न्यूजला सांगू शकतो. आजरा तालुका हो, तसं बघायला गेलं तर मागास आजरा असेल, चंदगड असेल, गगनबावडा असेल, राधानगरी असेल, तिकडे बुधरगड असेल. बरोबर. मग ह्या तालुक्यांच्या विकासासाठी काय उपाययोजना किंवा नियोजन काय असणार आहे तुमचं? पहिल्यात मुळात घेतलं तर हे मागासवर्गीय हे 3 तालुका आहेत, आजरा, चंदगड, बुधरगड आणि राधानगरी पण. तर ह्या तालुक्याचा विकास करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय गव्हर्नमेंटच्या योजना असतील त्या लोकांच्या पुनर्निर्माणासाठी काहीतरी वरून काहीतरी आपल्याला त्यांच्यासाठी लढण्यासाठी किंवा निधी आणण्यासाठी मी ते माझ्या जातीनिशी मी प्रयत्न करेन. जसं की काय काय सांगाल त्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा निसर्गाचं हे संतुलन चांगलं राखण्यासाठी फळबागेचं मी पहिल्यांदा योजना आणेन आणि ती माझ्या परीने मी चांगल्या प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट म्हणजे तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी काहीतरी उद्योगाचं साधन करायचं, म्हणजे ती स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतात, म्हणजे दुसऱ्याचा आधार त्यांना घ्यायची काय आवश्यकता नाही. तेव्हा प्रत्येकाने स्वावलंबी जगण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी, हीच माझी जनतेला अपेक्षा आहे. या तालुक्यांच्या मध्ये जर का बघायला गेलं तर उदरनिर्वाहाची साधनं म्हणजे कुठं MIDC किंवा मोठं कुठला प्रकल्प असे नाही. प्राथमिक व्यवसायावरती किंवा प्राथमिक ह्याच्यावरती असणारे, शेतीवरती अवलंबून असणारे हे सगळे लोक आहेत. मग ह्याच्यासाठी शेतींच्यासाठी किंवा काय आपले प्रयत्न काय? मी पहिल्यांदा साहेब सांगतो की मी MIDC किंवा उद्योग जे आणायचं हे माझ्या मनापासून मोठा प्रयत्न माझा चालू आहे आणि युवकांच्या हाताला काम द्यायचं, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यासाठी काय त्याच्या काही जनतेच्या वतीनं पूर्तता करायची असेल तर ते मी करू शकतो. आज गल्लीत आहे, उद्या मला जनतेने दिल्लीत पाठवावं, ही माझी आपल्याकडे अपेक्षा आहे जनतेकडे. मागची पण तुम्ही निवडणूक लढवला होता. हो. राधानगरी, बुधरगड, आजरा मतदारसंघ विधानसभेला. हो. ती विधानसभा आणि आत्ताची लोकसभा डायरेक्ट नाही, मला तर चांगलं आहे. मला काय जेवढा मी जनतेच्या कामात बिझी असेल तेवढा मला आनंद आहे आणि मी सेवेमध्ये कायम 12 तास म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मी सेवाच करतो आणि मी कर्मयोग हेच मी सेवाच मानतो. तर मला जनतेची सेवा करण्यात मला आनंद आहे फार. लोकांचा कसा प्रतिसाद? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे मला आणि आता देखील लोकांनी स्वतःच्या काही लोकांनी वर्गण्या काढून मला पुढे पाठवायचा प्रयत्न केलेला आहे. मी तसा म्हटलं तर मी गरीब शेतकऱ्याचा मुलगाच आहे, पण मला लोकांनी ते न दाखवता तुम्ही लढा, आम्ही पाठीमागं तुमच्या आहे, असं लोकांचा मला प्रतिसाद आहे. त्यासाठी कसं चालू आहे आता नियोजन? कसं चांगल्या प्रकारे चालू आहे प्रचाराचं नियोजन? प्रचार जिकडल्या तिकडं आपली लोक आहेत, उमेदवार आहेत, ते आपल्यापर्यंत आपण ते जनतेपर्यंत पोचायचं ती सगळे प्रयत्न करायला लागल्यात, जेणेकरून की आपण जनतेच्या सेवेसाठी तिथं दिल्लीपर्यंत पोचावं, हा जनतेचा एक मनापासून विचार आहे आणि त्याचं पालनपोषण करायचं हे माझं कर्तव्य आहे. आता कितीला प्रचार सुरू करताय आणि कसं दिवसाचं शेड्यूल सध्याच्या घडीला कसं? सध्या आम्ही म्हणजे शेतकऱ्याकडे भेटायचं असेल तर लवकरच जाऊन भेटतो, घरीच भेटतो आणि आम्ही स्वतः जातो. आम्ही म्हणजे काय त्यांनी यावं आणि आपण प्रचार करावा आणि आपण स्वतः जनतेपर्यंत पोचतो, त्यांच्या काय अडीअडचणी असेल त्या जाणून घेतो आणि त्या अडीअडचणी काय उपाय काढायला ते त्याचा प्रयत्न करत राहतो. मी हे मी पहिल्यापासून चालू आहे आणि आता इथून पुढे तर त्याच्या डबल जास्ती करेन मी. आता लोकांना भेटताय, लोकांशी बोलताय, लोकांशी चर्चा करताय, ते मतदार आहेत, काय लोकांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत निवडून देण्यासंदर्भात ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये? लोकांचं आत्ता सध्या तरी चाललं आहे की पूर्वीची जे आहेत
मग आम्ही वैयक्तिक कुणाचं नाव बी घेत नाही आणि कुणाला चांगलं बी आणि वाईट म्हणायची गरज नाही, पण लोकांना काय की नवीन काहीतरी ह्याच्यात घडलं पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे. काय मग ते पहिल्यापासून आहेत त्यांच्याविषयी आता नवीन काहीतरी सुधारणा होऊ देते, आपल्याला नवीन काहीतरी बघायचं असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. तेव्हा त्याच्यात सुधारणा जनता करेल, आपण काही करू शकत नाही. 23 उमेदवार निघणार. होय 23 आहेत, पण ते जनता ठरवेल की कुणाला पाठवायचं कुणाला नाही. ते आपण उमेदवार आम्ही ठरवू शकत नाही. जनताचा आशीर्वाद ते दिल्लीतनं गलीपर्यंत जाऊ शकतो उमेदवार. मग काँग्रेस चांगलं काय भाजप चांगलं, कुठला पक्ष हे चांगला आणि तुम्ही आता अपक्ष आहे? मी अपेक्षा आहे म्हणजे मी जनतेसाठी लढण्यासाठी जनतेच्या जोरावरती मी पुढे जायचा विचार केला आहे. मी काँग्रेसला बी चांगलं म्हणणार नाही, BJPला बी चांगलं म्हणणार नाही. मी माझ्या रीतीने जनतेचं जे काय विचार आहे ते मी मांडण्यासाठी पुढे जायचा विचार आहे. ते जनतेने त्यांचा विचार मला पाठवलं तर मी माझे विचार मांडेन दिल्लीमध्ये. उद्या खासदार झाल्यानंतर काय कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून व्हिजन काय असणार आहे? माझं कोल्हापूर जिल्ह्यासाठी असेल की सगळ्याच तालुक्यासाठी जिल्हा झाला आणि 6 तालुका आहेत ना त्याच्यामध्ये पहिल्यांदा उद्योगाचं काहीतरी हाताला कामं मिळण्याचा हे पहिला माझा प्रश्न असतो. उद्योग मग ते शेती असू देत काही असू देत किंवा ते धरणांचं असू देत किंवा जे काही असेल ना शेतीला अडणारं शेतकऱ्यांना अडणारं त्याचा उपाय काढायचा. नवीन पिढीला उद्योग द्यायचं. आपल्यातली मुलं कुठंतरी बाहेर जाऊन बाहेर आपल्या दिल्लीपेक्षा बाहेर फॉरेनला देखील जाऊन चांगल्या चांगल्या डिग्र्या घ्याव्यात. मग त्याच्यासाठी माझं शिक्षण क्षेत्रासाठी देखील प्रयत्न चालू आहेत की गोरगरिबांना कुठं ते अडल्या लढल्या तर तिथनं त्यांची जायची ताकद नाही तिथपर्यंत आपण स्वतः जाऊन पोचवावं. याच्यासाठी काय ज्ञान द्यायला किंवा ह्याला काय हरकत नाही. ज्ञान दिलं तर तेवढं उगवतंय किंवा फुलतंय. झाकून ठेवलं तर ते उगवणार नाही, खराब होणार. त्या पद्धतीने आपण फुलासारखंच मी जीवन जगायला चालू केलेलं आहे. इथून मागे निसर्गाची सेवा केला, निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिलात, वावरलात. बरोबर. आता लोकांच्या सेवा करण्यासाठी या रिंगणामध्ये उतरलात. काय लोकांना आव्हान काय करा? मी लोकांना एवढंच आव्हान करेन की पहिलं मी वयस्कर लोकांना पहिलं प्राधान्य देईन की त्यांच्या ज्या काही अडचणी असेल ते निवारण कशाचं करायचं, कुठला पर्याय काढायचा त्याच्यावरती पहिला फोर्स करेन. सेकंड गोष्ट तरुणाला मार्गदर्शन किंवा चांगल्या मार्गाला कुठं लागेल किंवा वाईट संगतीपासून चांगलं व्हावं हे विचार करेन. मग त्यांच्या गोरगरिबांच्या फार अडचणी असतात शेतकऱ्यांच्या, ते त्यांना त्यांच्या सुविधा कुठल्या मार्गाने मिळतील त्याच्यासाठी प्रयत्न करणार मी जनतेसाठी. मग ते कुठला गरीब असू दे कुणाचाही असू दे पण त्याच्या नियतीनुसार त्याचा विचार चांगला असला तर त्यांचा विचार पुढं पाठवायला हरकत नाही आपल्याला. जनतेला आव्हान काय कराल? ह्या मतदान उद्या आता 2-3 दिवसावर येऊन ठेवू. हो हो. मतदानासंदर्भात काय आव्हान? मतदानासंदर्भात जनतेची अपेक्षा आहे की आपण पुढं जावावं आणि आमचे प्रश्न मांडावे ही पहिली अपेक्षा आहे. तर त्या बेतानंच मी पण विजन माझं चालू केलेलं आहे. प्रत्येक वेळेला अपेक्षा ठेवते इथून मागे बऱ्याच वेळेला त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होत नाही अशी जनतेचं म्हणणं आहे. हो. मग त्या अपेक्षा आहेत पण पूर्तता निवडून येणाऱ्या माणसाकडूनच होत नाहीत. मग त्यावेळेला काय करता जनतेचं आता काहींच्या तोंडातून मी ऐकतोय की 5 वर्षी झाली की तेवढ्यापुरतं आश्वासन सगळे पक्षी देतात. म्हणजे मी कुणाचं नाव ना वैयक्तिक जे येणारे पक्षी आहेत ते सगळं हे आश्वासन देतात आणि 5 वर्ष इकडे फिरून बघत नाहीत असं जनतेचं म्हणणं आहे. ते मी ऐकतो ते मी आपल्याला सांगायला लागलो. मग ते त्यांचं त्यांनी ठरवायचं असतं. त्यामुळे जनता म्हणाली की ह्याच्यात जरा परिवर्तन करायचं आहे. मग त्यामुळे जनता आपल्याला आश्वासक चेहरा म्हणून आता बघते का? आता बघायचं त्यांचा विचार चालू आहेत. पण आता त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न जनतेवरतीच अवलंबून आहे. जनतेने निवडून दिलं तरच पुढं होईल. मग आपण काही सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करूनच आपण पुढे जायचं आहे. तर माझं जनतेला एक हात जोडून विनंती आहे की मला गल्लीतनं दिल्लीपर्यंत आपण पाठवावे आणि मग नंतर तिथलं पुढं जे काय तटेल त्याला मला क्वेश्चन जनतेनं विचारावं, जरूर विचारावं. मी पहाटे 3 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत जनतेच्या सेवेसाठी खुल्ला आहे. हे माझं शेवटचं वाक्य सांगतो जनतेला. मतदान परवा दिवशी आहे. जनतेला काय सांगाल की शेवटचं जर का बघायला गेलं तर चिन्ह काय आहे, अनुक्रमांक काय आहे त्याचं? माझं नाव कृष्णा हनुमंत देसाई. मी कोल्हापूर 47मधून उभा आहे आणि मी निसर्ग प्रेमी असल्यामुळे मी नारळाची बाग निवडलेली आहे. कारण काय मी नारळापासून आतापर्यंत चाललो आहे आणि ते शेवटपर्यंत मी ते निसर्गाचे सोडणार नाही. तेव्हा मला चिन्ह मिळाले आहे ती नारळाची बाग मिळाली. होय मुद्दाम निवडलेलं आहे आणि मला परमात्माने पण दिलेलं आहे. काय मागितल्यासारखं मला दिलेलं आहे आणि तेच चिन्ह पुढं कसं घालवायचं आणि त्याला उज्ज्वल कसं करायचं हे जनतेचा विचार आहे. ते जनतेने ठरवावं
ची एवढी माझी जनतेकडे अपेक्षा आहे. तर के न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून देसाई साहेबांच्या सोबत आता चर्चा केलेली आहे. खरं बघायला गेलं तर 23 उमेदवार आणि या 23 उमेदवारांच्या पैकी एक असणारे हे उमेदवार निसर्गमित्र देसाई साहेब आणि त्यांनाच सुद्धा चिन्ह मिळालेलं आहे नारळाची बाग. तर नारळाच्या बाग या चिन्हावरती मतदान करून मला भरघोस मताने निवडून द्या आणि इथून मागं निसर्ग सेवा केली आहे आणि आत्ता इथून पुढं लोकसेवा करायची संधी द्या अशा पद्धतीने त्यांनी हे मांडलेलं मत. तर या तुर्तास तरी या मुलाखतीसह मी इथं थांबतो. के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.